learners and students, in the series of grammar आपण टेन्सेस मध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. 12 टेन्सेस मध्ये आपण कसं बोलायचं. आय गॅरंटेड दॅट इफ यू स्टडीड इट वेल, अल्टिमेटली द स्पीकिंग विल कम आउट. इंग्रजीत बोलणं तुम्हाला अगदी सोपे होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, इफ यू फॉलो द ट्रिक्स. कोणतेही सेंटेन्स असू द्या. पहिला आपण पार्ट मध्ये घेते की 12 टेन्सेस मध्ये आपण कसं बोलायचं. ओके, त्याचे ऍसिडिटी सेंटेन्स कसे तयार करायचे. ओके, आता आपण असेच 12 टेन्सेस मधून सेकंड पार्ट मधून आपण जे काळाचे 12 टेन्सेस म्हणजे 12 काळाचे नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स वाक्य मराठीतून इंग्रजीत कसे बोलावे किंवा कसे करावे याविषयी आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. पूर्ण 12. ओके, कारण टेन्स 12च आहेत, 13वा तर काही टेन्सेस नाही आहे जगात कुठं तरी. इफ यू फॉलो दिस व्हेरी सिम्पल ट्रिक I follow in my life, that is what I little bit will try to speak in English. Okay, so very sincere efforts I am telling you that. बघा, तो आंबा निगेटिव्ह सेंटेन्स, तो आंबा खात नाही म्हणजे ही डज नॉट ईट अ मँगो. वर्ब मध्ये चेंज करायचा आहे फक्त, डज नॉट. त्याने आंबा खाल्ला नाही. एक सेंटेन्स का बरं घेतलं, कारण वर्ब मध्ये चेंजेस कसे येतात. त्याने आंबा खाल्ला नाही म्हणजे ही डिड नॉट ईट अ मँगो. नंतर तो आंबा खाणार नाही, ही विल नॉट ईट अ मँगो. नंतर हे झालं सिंपल. नंतर कंटिन्युअस, तो आंबा खात नाही आहे, ही इज नॉट इटिंग अ मँगो. नंतर तो आंबा खात नव्हता, ही वॉज नॉट इटिंग अ मँगो. नंतर तो आंबा खात नसणार, ही विल नॉट बी इटिंग अ मँगो. हे झालं कंटिन्युअस. नंतर परफेक्ट टेन्स मध्ये त्यांनी आंबा खाल्ला नाही आहे, ही हॅज नॉट इटन अ मँगो. नंतर त्याने आंबा खाल्लेला नव्हता, ही हॅड नॉट इटन अ मँगो. नंतर तो आंबा त्याने आंबा खाल्लेला नसणार, ही विल नॉट इटन अ मँगो. ही विल हॅव नॉट इटन अ मँगो. हे झाले परफेक्ट टेन्स. नंतर परफेक्ट अँड कंटिन्युअस, तो आंबा खात आलेला नाही आहे, ही हॅज नॉट बीन इटिंग अ मँगो. नंतर तो आंबा खात आलेला नसणार, ही हॅड नॉट बीन इटिंग अ मँगो. नंतर लास्ट, तो आंबा खात आलेला नसणार, ही विल नॉट बीन इटिंग अ मँगो. You follow these tricks, you make the sentences, you will get 100% result. So share and subscribe more to the student. Thank you.